परब्रह्म दीपज्योति जनार्दनम दीपो हरतु मे पापम दीपज्योति नमोस्तुते 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव राम पंढरीनाथ गणपती गजानन गावदेवी माते तुझा विजय असो बजरंग बली सा
घेता नाम 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 घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम घेता नाम 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 घेता नाम नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद शिणला सीमा वेद शिणला घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पर्वत जळती नामे तारिले अमर नामे तारिले अमर महापापी दुराचार घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पर्वत जळती पर्वत जळती वल्या घोळी ब्रह्महत्यारी वल्या घोळी ब्रह्महत्यारी
मनमोहन मोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला अलबेला नंदाचा अलबेला अलबेला नंदाचा अलबेला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला भक्तासाठी तो जगदेटी भक्तासाठी तो जगदेटी भक्तासाठी तो जगदेटी मुक्ती तीरथ झाला झाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला विदुरा घरच्या भक्ती गण्या विदुरा घरचा गण्या विदुरा घरच्या भक्ती गण्या परमानंदे खाला खाला परमानंदे परमानंदे
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर 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 गुरु ज्ञानेश्वर 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 पुंडलिका वरदे श्री समर्थ कृपा प्रासादिक भजन मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या. या आमच्या कलाकारांना आपल्याकडून आम्ही टाळ्यांची अपेक्षा करतोय, प्रोत्साहन मिळेल या अनुषंगाने आपल्याला विनंती करावीशी वाटते. खरं म्हणजे ही सगळी कलाकार जी मंडळी आहेत ही विभागीय क्षेत्रातील भजन स्पर्धा असल्यामुळे साधारण किंवा उच्चस्तरीय स्पर्धेच्या सारखं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि सगळ्यांना आपल्या आशीर्वादांची ही गरज आहे. श्री समर्थ कृपा प्रासादिक भजन मंडळ बुवा गोपाळ राऊत आणि सहकाऱ्यांना यथोचित सन्मानित करण्यासाठी मी सतीश यशवंत मोरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीनं आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आजच्या या संपूर्ण दिवसातील 21 स्पर्धकांनी या ठिकाणी आपलं सादरीकरण केलेलं 21 स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. त्यापैकी 19 जणांचं सादरीकरण झालेलं आहे आणि आता फक्त 2 भजन मंडळ या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत आणि त्यानंतर आपण बक्षीस समारंभ घेणार आहोत. त्यामुळे माझी विनंती राहील या पुढील स्पर्धकांना की आपण सगळ्या संचासहित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कोणी घरी जायचं नाही आहे. या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळामध्ये आपले ज्येष्ठ पाहुणे या समारंभाचे मुख्य आयोजक सन्माननीय दीपेश पुंडलिक म्हात्रे साहेब आणि त्यांचे सहकार्यासहित ते या ठिकाणी उपस्थित राहतील. आपल्या याच्या स्पर्धेचे आपले परीक्षक आहेत, यांचं सादरीकरण होईल.